आजवरच्या आपल्या शेतीकडे एक नजर टाकूया। बहुतेक क्षेत्र गहन म्हणजेच इंटेन्सिव्ह मोनोकल्चर अंतर्गत आहे। वर्षानुवर्षे शेतीने मातीतील सर्व पोषक तत्वे शोषून घेतली आहे। पावसाने आणि वाऱ्याने भरपूर सुपीक माती वाहून गेली आहे। कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून येतो आहे। दुष्काळ, अनियोजित पाऊस आता सामान्य घटना झाल्या आहेत, ज्यामुळे दिवसेंदिवस उत्पादकता कमी होत आहे। थोडक्यात मोनोकल्चरला भविष्य नाही। मग यावर उपाय काय असू शकतो? कृषी वनीकरण। पण शेतीत काही झाडं लावून काय फायदा? शेत जमिनीवरील झाडांचे विविध प्रकारचे सकारात्मक परिणाम दिसतात। जसे झाडांच्या खोलवर पसरलेल्या मुळांमुळे पाण्याच्या वेगास व्यत्यय येऊन पाणी जमिनीत जिरण्यास मदत होते व पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन जमिनीची धूप थांबून जलसाठा वाढतो। याच्या परिणाम स्वरूप जलचक्र सुरू राहते। झाडे खोल थरांमधून पोषक तत्वे घेतात, ज्यापर्यंत पारंपरिक पिकांना पोहोचता येत नाही। तसेच ही झाडं भूजलापर्यंत होणारी खतांची गळती सुद्धा रोखतात। झाडांच्या पानांची जी गळती होते त्याने माती अधिक सुपीक होते। काही झाडं नायट्रोजनचे प्रमाण देखील राखतात, ज्यामुळे खतांचा वापर कमी होतो। ही झडलेली पानं पाळीव प्राण्यांचा चारा म्हणूनही उपयोगी ठरतात। या झाडांमुळे वाऱ्याची अडवणूक होऊन तापमानात घट होते, ज्यामुळे बाष्पीभवनात देखील घट होते आणि या झाडांपासून मिळणाऱ्या सावलीमुळे हे प्राण्यांसाठीही अतिशय उत्तम आश्रयस्थान बनते। या झाडांमुळे जैवविविधता टिकून राहते, तसेच वृद्धिंगत देखील होते। यामुळे सुरवंट तसेच इतर कीटक खाणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ तर होतेच, सोबतच परागण करणाऱ्या मधमाशांची संख्या देखील वाढते, ज्यांनी पिकांची वृद्धी होते। आपण जर कृषी वनीकरणाची पद्धत अवलंबली तर रोग आणि कीटकांच्या घटना देखील कमी होतात। चारा, फळं, लाकडं, सरपण इत्यादींमुळे शेतकऱ्याला विविध प्रकारचे उत्पन्न प्राप्त होते। ही झाडं कठीण परिस्थितीत सुद्धा टिकून राहतात, जी महत्त्वपूर्ण बाब आहे। कारण अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याची पर्यायी उत्पन्नाची व्यवस्था यामुळे होते। जिथे पिकांना वन्य प्राण्यांचा त्रास होतो अशा ठिकाणी तर ही झाडं विशेष महत्त्वपूर्ण ठरतात। ही झाडं अधिक प्रमाणात कार्बन शोषून ऋतुचक्र बदलावर मात करण्यास उपयोगी आहेत। तर अशा प्रकारे कृषी वनीकरण केवळ उत्पादनच करत नाही तर परिसंस्था पुनर्संचयित देखील करते। आता प्रश्न येतो, पारंपरिक शेतीच्या तुलनेत कृषी वनीकरण आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरतंय का? कृषी वनीकरणाअंतर्गत येणारी झाडं मोठी व्हायला जास्त अवधी घेतात, ज्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा सुरुवातीला उत्पन्न कमी येतं। पण भविष्याचा विचार केला तर ही झाडं आणि आंतरपिकं दोन्ही चांगलं उत्पन्न देतात। सोबतच बरेच जलद आणि जास्त उत्पन्न देणारे ट्री क्लोन देखील उपलब्ध आहेत। शेतकरी देखील आता 2 ते 3 वर्षांच्या रोपांची लागवड करीत आहेत, ज्याने प्रतीक्षा कालावधी कमी होऊन जलद उत्पन्न घेण्यास मदत होते। थोडक्यात काय तर कृषी वनीकरण हे शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं समाधान आहे असं नाही, पण ही एक सुरुवात आहे शाश्वत शेतीची।